नमस्कार. हा आपला मरोचा राजा. हा गणपतीला 60 वर्ष झाले आणि ही आपली मूर्ती कागदाने बनवली आहे, जी पर्यावरणासाठी हानिकारक नाहीये. आणि मूर्तीचा आकार तुम्ही बघू शकता की म्हणजे आपल्याला त्रास जाईल ना. आपण बोलतो की मोठ्या मूर्त्यांची गरज जास्त हे नाही, पण ह्या मूर्तीपासून आपल्याला काही त्रास होणार नाहीये किंवा दुसऱ्यांनाही त्रास विसर्जनासाठी होणार. त्याबद्दल थोडंसं आपण त्यांच्या मंडळाकडून काहीतरी ऐकून घ्यावं. पण यावर्षी 60वं वर्ष आहे आणि यावर्षी आम्ही पर्यावरणपूरक अशी गणेश मूर्ती बनवलेली आहे. कारण जसं शासनाने सांगितलं होतं आम्हाला की पर्यावरणपूरक बनवा, त्यामुळे जे समुद्रात जीव आहेत त्यांना पण त्रास होता कामा नये आणि आपल्या सृष्टीलाही त्रास होता कामा नये. तर आम्ही यावर्षी जी मूर्ती बनवली आहे ती पर्यावरणपूरक बनवलेली आहे आणि आपले सर्वांचे धन्यवाद. आपण आमच्या मंडळाला व्हिजिट दिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. आणि मी पहिला ब्लॉग इथूनच माझा कॉमेडी ब्लॉग असतो, पण मी त्याच्या व्यतिरिक्त गणपतीचा मी हा कॉमेडी ब्लॉग बनवते. आम्ही नवरा बायको. बट हा माझा पहिला व्हिजिट आहे आपल्या मरोच्या राजासाठी आणि खास मी त्याच्यासाठी आवर्जून आता दर्शनासाठी आले आहे. आणि मला त्याचं ऐकतो बिकॉज माझी मैत्रीण होती, ती बोलली कागदाचा गणपती आहे, मी त्याच्यासाठी आले. तर तुम्ही अजून काहीतरी सांगू शकता त्याबद्दल, आपल्या बाप्पाबद्दल? या वर्षीचा बाप्पा पहिल्यापासून आम्ही 1.5 महिन्यापासूनच आम्ही असा विचार केला की प्लास्टर ऑफ पॅरिसचं परमिशन आलं तरी चालेल, पण आम्ही पर्यावरणपूरकच करू. कारण समुद्रात जीव असतात, त्यांना त्रास होतो आणि पुढे जाऊन आपल्यालाही हानी व्हायला कामा नये आणि लोकांनाही चांगलं त्याच्याबद्दल एक आपण सूचना द्याव्यात की लोकांना ते कागदाने मूर्ती बनवतात कशी बनवतात आणि त्याची सर्वात जास्त मूर्ती उंच कशी बनवतात. आमची दरवर्षीचे एक वैशिष्ट्य आहे की आम्ही 20 ते 22 फूटच मूर्ती बनवतो. पण यावर्षी आमच्यावर एक कसं संकट होतं की 20-22 फूट बनवायची कशी, ती प्लास्टर ऑफ पॅरिसचीच बनते. मग आम्हाला एक सूचना आली की अरे पेपरचं पण बनते 22 फूट. आम्ही तिकडे गेलो, पार्ल्याला गेलो, मग ते शोधलं म्हणलं आणि त्यांनी ती आपण बनवून घेतली. नाही, असं बोलतात की मोठ्या मूर्त्या बनवायच्या नसतात, कारण आपल्याला विसर्जनालाही खूप त्रास होतो, बाप्पालाही त्रास होतो. मग त्यातल्या त्यात अगर तुम्ही मोठी मूर्ती बनवली आणि बाप्पाला गणपत म्हणजे कागदाची, तो म्हणजे थॉट तुमच्यासाठी कसा होता? पहिल्यांदा मी घाबरलो होतो थोडा, पण असं वाटलं होतं की कशी बनणार मूर्ती. पण बाप्पाचं रूप आहे, बाप्पाचं रूप आहे. मरोरचा राजा जेव्हा आगमन होतं त्यावेळी त्याच्यामध्ये एक वैशिष्ट्य आहे की गणपतीचा चेहरा आपोआप खुलून उठतो आणि असा गणपती आपल्या एक स्थापना होते की गणपती मरोरचा राजा चांगला दिसतो, सुंदर दिसतो. आणि दरवर्षीप्रमाणेच यावर्षी तुम्ही बघू शकता, कोणालाच वाटत नाही की मूर्ती पेपराची आहे आणि प्लास्टर ऑफ पॅरिसची नाही, पण ही सुंदर मूर्ती झालेली आहे यावर्षी. आणि आमचा हिरक महोत्सव वर्ष आहे यावर्षी, म्हणून आम्ही त्या वतीने बनवलेली आहे. धन्यवाद.